ठाण्यातील साकेत येथील भागाची पाहणी करून तेथील कांदळवन आणि पाणथळ क्षेत्रावर पोलीस विभागाकडून करण्यात आल्याचा दावा करत ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागानं या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची बाब पुढे आली आहे. परंतु या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येत नसल्यामुळे पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी ठाणे पोलिसांना कायदेशीर नोटीस बजावत थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. यामुळे ठाणे पोलीस अडचणीत येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ठाण्यातील रुस्तमजी गृहप्रकल्प परिसरातून साकेत पोलीस मैदानालगत आणि राबोडी येथील आकाशगंगा संकुलाच्या पाठीमागून जाणारा नैसर्गिक नाला पुढे ठाणे खाडीला जाऊन मिळतो. या सुमारे 10 हेक्टर जमिनीच्या 7-12 उतार्यावर भोगवटादार म्हणून पोलीस आयुक्त ठाणे अशी नोंद आहे. हे क्षेत्र CRZ-1 आणि CRZ-1B या पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदन क्षणीत मोडतं. नाल्यालगत मोठ्या प्रमाणावर कांदळवन अस्तित्वात आहे. 17 नोव्हेंबर 2025 रोजी येथील कांदळवनांवर भराव टाकण्यात येत असल्याची बाब आकाशगंगा संकुलातील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि राबोडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तसंच ठाणे तालुका कांदळवन समिती सदस्य रोहित जोशी यांनाही माहिती दिली. तक्रारीनंतर 20 नोव्हेंबर रोजी वनविभागाच्या कांदळवन कक्षानं स्थळ पाहणी केली. तरीही भराव थांबत नसल्यानं 25 नोव्हेंबर रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे उच्चस्तरीय पाणथळ तक्रार निवारण समितीकडे ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली आहे. यानंतर नव्यानं करण्यात आलेल्या पाहणीत एव्हेसिनिया मरिना जातीचे तीव्र वृक्ष अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आणि काही फांद्या सुकलेल्या आणि काही जिवंत झाडे मातीखाली गाडलेली आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. वनविभागानं सविस्तर अहवाल तयार केलाय. दरम्यान सामान्य प्रशासन विभागामार्फत ठाणे पोलीस आयुक्तालयानं 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मियावाकी पद्धतीनं 18,000 रुपये लावण्याची परवानगी मागितल्याची माहिती समोर आली. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयानं अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलंय. 22 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी आणि ठाणे महापालिकेला तक्रारींची शहानिशा करण्याचे निर्देश दिले अशी माहिती रोहित जोशी यांनी दिली आहे. 7 जानेवारी 2026 रोजी ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं स्थळ पाहणी करून संबंधित जमिनीवर पोलीस विभागाकडून भराव होत असल्याचं नमूद केलं. तसंच या प्रकरणी 9 जानेवारी रोजी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु 15 दिवस उलटूनही गुन्हा नोंदवला गेला नाही. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयाला कायदेशीर नोटीस बजावली असून यात पुढील 10 दिवसात दोषी व्यक्ती किंवा संस्थांवर कायदेशीर कारवाई केली न तर ठाणे पोलीस आयुक्तालयाविरोधात न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात ठाणे महापालिका मुख्य प्रदूषण अधिकारी मनीषा प्रदर्शन यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस प्राधिकरणांवर गुन्हे नोंदवण्याची आणि पुढील बेकायदेशीर कृती रोखण्याची जबाबदारी आहे. तीच प्राधिकरणं सध्याच्या प्रकरणात अशा बेकायदेशीर जमीन भराव कारवाईला चालना देताना दिसतायत. महाराष्ट्र किनारपट्टी नियमन क्षेत्र प्राधिकरणाचं किनारपट्टी नियमन उल्लंघन ओळखणं, काम थांबवण्याचे आदेश देणे, पुनर्संचयनाचे आदेश देणे आणि खटला चालवणे हे वैधानिक बंधन आहे. जिल्हाधिकारी किनारी आणि सरकारी जमिनींचं संरक्षक म्हणून अतिक्रमण, जमीन भराव आणि पर्यावरणीय नाश रोखण्यासाठी आणि क्षतिग्रस्त क्षेत्रांचं पुनर्संचयन सुनिश्चित करण्यासाठी बांधील आहेत. परंतु समोर ठाणे पोलीस आयुक्त ठाणे आरोपी असताना या सर्व यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून स्वतःचं अंग या गंभीर प्रकरणातून बाहेर काढून घेताना दिसत आहेत. आनंद आश्रमात जनसंवादाला पुन्हा सुरुवात. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं माजी महापौर अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांच्या पुढाकाराने आजपासून जनसंवादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची परंपरा शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची होती. त्यांच्याच तालमीत घडलेल्या अशोक वैती, राजेंद्र साप्ते यांनी देखील ही परंपरा कायम राखत या जनसंवादाला सुरुवात केली. सर्वसामान्य ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी महापौर अशोक वैती, नगरसेवक मनोज शिंदे यांनी यापूर्वी जनसंवाद सुरू केला होता. त्यांच्या या जनसंवादाला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांच्या या जनसंवादात मोठ्या प्रमाणात समस्या सुटल्यात. मधल्या काळात ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्यानं शिवसेनेचा जनसंवाद होऊ शकला नव्हता. मात्र आता निवडणुकीचा निकाल काय लागलाय याकडे लक्ष न देता शिवसेनेच्या शिलेदारांनी यांनी जनतेसाठी पुन्हा एकदा हा जनसंवाद सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीवरूनच पुन्हा एकदा सुरू केलाय.
आज या जनसंवादाला शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनिता बिर्जे, माजी महापौर अशोक वैती, नगरसेवक, ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते, नगरसेवक आणि शिवसेनेचे गटनेते पवन कदम, माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, माजी नगरसेवक जनार्दन खेतले यांच्यासह ॲडव्होकेट प्रियंका शिंगारे, रतन अवसरमोल तसंच अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. येत्या मंगळवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत आनंद आश्रम टेंभी नाका या ठिकाणी हा जनसंवाद होणार असून आपल्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं जनसंवादात उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी शिवसेनेच्या वतीनं माजी महापौर अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक अशोक शिंदे आणि माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते आदींनी केलं आहे. इलेक्शन कालावधीनंतर थोडासा विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जनता दरबार सुरू झालेला आहे. यामध्ये नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी असतात. टॅक्स संदर्भात असतील, पाण्याच्या संदर्भात असतील किंवा मग SRAच्या संदर्भात असतात तक्रारी किंवा मग काही छोट्या मोठ्या नगरपालिकेच्या माध्यमातून काही विभागातल्या नागरिक सुविधा असतील ह्या देखील तक्रारी येत असतात. काही मुंबईच्या तक्रारी खास करून येतात. काही मग पालघर असेल, वाडा असेल, मोखाडा असेल किंवा मग कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर किंवा मग पालघर असेल, त्याच्यानंतर पनवेल असेल किंवा अशा बऱ्याचशा तक्रारी येतात. ते सोडवणे आम्ही सर्व एकत्र बसून टीम ह्या गोष्टी ऐकतो आणि जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. नक्की ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की बऱ्याचशा तक्रारी आपण सोडवलेल्या आहेत. आज नाही म्हटलं तरी 1000पेक्षा जास्त तक्रारी आपल्याकडे पर्यंत आलेल्या आहेत. आमचं आत्तापर्यंत 93 जनता दरबार झालेले आहेत. अजून एक 7-8 बाकी आहेत आणि 100व्या जनता दरबाराला शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत. आपण गटनेते आज या ठिकाणी पवन कदम आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील महापालिकेचे काही कामं असतील ती त्यांना तशा प्रकारच्या विनंती केली जाईल. सूचना आम्ही करू शकत नाही, एवढे मोठे नाही. आम्ही विनंती करू आम्ही आणि ते तक्रारी जरूर सोडवतील. आणि ह्या ठिकाणी आम्ही एक टीमवर्क म्हणून काम करतोय. मनोज शिंदे साहेब आहेत, अनिताताई बिर्जे आहेत, साप्ते साहेब आहेत, या ठिकाणी संगारे मॅडम आहेत, ॲडव्होकेटचं काम करतायत, खेतले साहेब आहेत आणि मी स्वतः. आम्ही एक टीम म्हणून काम करतोय. कुठे आम्ही हा प्रमुख आहे तो प्रमुख आहे नाही, पण आम्ही बिर्जे वहिनींच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करतोय. नक्की त्यांनी दिघे साहेबांच्या पासून ही परंपरा सुरू ठेवलेली होती. त्यांना फार जवळून काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि तेच काम आज शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी करतोय. 100वा जेव्हा जनता दरबार असेल ह्या ठिकाणी तेव्हा शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहणार अशा प्रकारची आमची सर्वांची साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. नक्की नागरिकांचे प्रश्न आज पाहिला असेल, पहिलाच दिवस आहे तरी पण बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत. बऱ्याचशा तक्रारी आज आम्ही सर्वांनी मिळून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यामध्ये नागरिकांना एकच विनंती आहे, ज्या काही तक्रारी असतील कुठल्याही असतील त्या सोडवण्याच्या दृष्टीने धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या आश्रमात आल्यानंतर सर्व ज्या तक्रारी आहेत शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुटतील अशा प्रकारची सर्वांना आमची सांगणं आहे. आणि आपल्या जे काही तक्रारी असतील त्या इथे येऊन आपल्या मांडल्या तर नक्की त्याच्यापासून एक चांगला आपण जाताना समाधानी व्हाल अशा प्रकारचं काम आमच्याकडून होईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाहीत यावरून खलबत सुरू आहे. परंतु ठाण्यात मात्र विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. विलिनीकरण झाल्यास आम्ही अजित पवार गटाला वेळप्रसंगी विरोधी पक्षनेते पद देऊ असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले. परंतु विलिनीकरण न झाल्यास मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेते पद हे आमचेच असेल असंही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेची महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता ठाणे महापालिकेचा विरोधी पक्षनेता कोण होणार यावरून पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, AIMIचे 5 नगरसेवक निवडून आले. परंतु या तीनही पक्षांनी आपली नोंदणी स्वतंत्र केली आहे. त्यामुळे महापालिकेतील मोठा पक्ष हा राष्ट्रवादी शरद पवार हाच ठरत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद हे आम्हालाच मिळायला हवं अशी स्पष्ट भूमिका आता राष्ट्रवादी शरद पवारनं घेतली आहे. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार यांनी आम्हाला विरोधी पक्षासाठी दोनही पर्याय खुले असल्याचं मत जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले. पुढील 2 ते 3 दिवसात या संदर्भातील चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे आता विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा पक्ष मोठा असल्यानं त्यावर दावा हा आमचाच असेल अशी भूमिका शरद पवार गटानं घेतली आहे. परंतु वेळप्रसंगी दोनही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाल्यास नक्कीच आम्ही मुल्ला यांना विरोधी पक्षनेते पद देऊ असंही प्रधान यांनी सांगितलं. ठरलेलं नाही आहे. आपल्या पक्षाकडून काही दावा करण्यात येणार आहे का विरोधी पक्षनेत्यासाठी? प्रश्नच नाही. रूल असं म्हणतं की अपोजिशनमध्ये बसणारी जी सर्वात मोठी पार्टी असेल त्याचा विरोधी पक्षनेता असेल आणि भाजप गेलेली आहे सत्तेमध्ये. त्यामुळे 12 सदस्य असलेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हीच पक्षाची सर्वात मोठी पार्टी आहे आणि डेफिनेटली आमचा विरोधी पक्षनेता बसेल. नजीब मुल्ला देखील दावा करतायत विरोधी पक्ष आमचा MIM ला घेऊन ते गटस्थापन करणार आहेत. ते अनुभवी आहेत. महानगरपालिकेबद्दल मी त्यांना शिकवणं म्हणजे गैर होईल. पण MIMचा गट वेगळा स्थापन झालेला आहे. NCP अजित पवारांचा गट वेगळा स्थापन झालेला आहे आणि तो असा अमलगमेट करता येणार नाही. जर कुठे आम्ही 2 पक्ष एकत्र झालो तर मग नक्कीच नजीबभाईंना कुठेतरी संधी दिली जाईल. आणि का नाही, ते खूप सीझन्ड आहेत नगरसेवक, पण त्याच्यासाठी आता सध्या तरी थांबायला लागेल. पण जर वेळ प्रसंगी, कारण मोठे पक्ष जे आहेत ते सत्तेत आहेत, शिवसेना आणि भाजप, यांच्या भ्रष्टाचारा किंवा या सगळ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि आता जसं म्हटलं तसं नजीब मुल्लांना पुन्हा विरोधी पक्षनेत्याची संधी मिळेल का? नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे एक भाग, पण दोन्ही राष्ट्रवादी अपोजिशनमध्ये बसलेली आहे. जर कुठे भ्रष्टाचार झाला, काही मुद्द्यांवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र काम तर नक्कीच करू शकेल. आणि जर पुढे मागे दोन्ही पक्ष एकत्र झाले तर मला वाटतं की नजीब अतिशय चांगला नगरसेवक आहे, त्याचा विचार पक्ष नक्कीच करेल. दिवा रेल्वे स्थानकावर गर्दीचा कहर, प्रवाशांचा जीव धोक्यात. मुंबई आणि उपनगरांमध्ये दररोज लाखो चाकरमानी लोकलनं प्रवास करतात. मात्र वेळेत कामावर पोहोचण्याच्या घाईत प्रवाशांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय. विशेषतः दिवा रेल्वे स्थानकावर वाढत्या गर्दीमुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. प्लॅटफॉर्मवरच नव्हे तर 2 प्लॅटफॉर्ममधील धोकादायक जागेतही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. त्यामुळे रेल्वे रुळांवरून जाण्याचा प्रयत्न करताना अनेक प्रवासी जखमी झाले असून काही ठिकाणी मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार लोकल गाड्या नियमित उशिराने धावत असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. दिवा हे महत्त्वाचं जंक्शन असल्यामुळे येथे दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र गाड्यांची संख्या अपुरी असल्यानं प्रवाशांना प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूने जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे प्रवासी धोकादायक पद्धतीनं रेल्वे रूळ ओलांडताना दिसून येतात. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे गाड्यांची संख्या वाढवण्याची, प्लॅटफॉर्म विस्तारीकरण करण्याची आणि सुरक्षा उपाय वाढवण्याची मागणी केली आहे.
जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत दिवा रेल्वे स्थानकावरील गर्दी आणि अपघाताचा धोका कायम राहणार असल्याची भीती व्यक्त केली जाते.